शार्क टँक नंतर काय बदललं? एक तर ओळख मिळाली आणि सेल्स मध्ये पण ऑलमोस्ट 10x चा फरक झाला। इन्फोसिस मध्ये ऑफिस बॉय म्हणून जॉब करत होते त्यावेळेस काय म्हणते, त्यावेळेस बिझनेसचं काही डोक्यात? फक्त मला पाहिजे की मला पैसा कमवायचा होता, तुम्हाला सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत, पण तुम्ही सगळ्या गोष्टी नाही करू शकत। तुम्हाला एका गोष्टीत मास्टर व्हा, बाकीचे टीम हायर करा। मला फक्त हे कळलं की हा बाबा ते करतोय ते चुकीचं करतोय ते बरोबर करतोय। व्हीसीची काय भानगड आहे ते थोडक्यात? व्हीसी म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट। हे व्हीसी पर्यंत जायचं कसं हे थोडंसं राईट। फंडिंग मध्ये तर एक स्टेज आता म्हणजे सिटी म्हणजे चीफ टेक्निकल ऑफिसर। ओके, तुमचा जो पिच आहे ते पाहिलं तेव्हा तुम्ही सुरुवातीला थोडे अडकले होते, राईट। मग मला हे विचारायचं की त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय चाललं होतं त्या सगळ्या गोष्टी? स्टक झालो की एक भीती होती किंवा म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं फिलिंग होतं। सुरुवातीला 1-2 वर्ड बोललं त्याच्यानंतर बोलताच नाही आला। पण नोकरी खरंच इतकी वाईट असते का? सगळेच बॉस येते, सगळेच बॉस येते आणि कोणी तुम्ही एकटेच एम्प्लॉय, एकटेच। मी खूप लकी की जी आपल्याला आवड आहे त्याच्यातूनच पैसे कमवणार। आजच्या आपल्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते आहेत दादासाहेब भगत। तुमच्या आमच्या आजूबाजूला असे किती लोक आहेत ज्यांचं शिक्षण फक्त 10वी झाले आणि त्यांनी पुढे करोडोचा बिझनेस उभा केला? दादासाहेब भगत हे त्यांच्यापैकी एक जबरदस्त उदाहरण आहे, ज्यांचं शिक्षण फक्त 10वी झालं, त्यांनी पुढे ऑफिस बॉय म्हणून नोकरी केली आणि याच ऑफिस बॉयने पुढे आपला करोडोचा बिझनेस उभारला। शार्क टँक सारख्या अतिशय प्रसिद्ध शो मध्ये त्यांनी आपल्या उद्योजक बुद्धीशी चाणाक्ष दाखवली। त्यांना तिथे 1 करोड मिळाले, त्यावेळेस त्यांच्या कंपनीचं व्हॅल्युएशन जवळपास 10 करोड होतं। आज त्यांच्या कंपनीचं व्हॅल्युएशन अप्रॉक्सिमेटली जवळपास 50 करोड आहे। एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ऑफिस बॉय ते आज 50 करोड रुपयाच्या कंपनीचा मालक, असा प्रवास दादासाहेब भगत यांनी आजपर्यंत सिद्ध करून दाखवलेला आहे। आपण त्यांच्यासोबत बिझनेस उभा कसा करायचा, त्याची ABCD नेमकी काय असते, व्हीसी फंडिंग नेमकी कशी मिळवायची, एंजल इन्व्हेस्टर्स नेमके काय असतात, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, कुठल्या सेक्टरमध्ये आज बिझनेसला सर्वात जास्त वाव आहे, नोकरी चांगली की उद्योग चांगला, या सर्व प्रश्नांना घेऊन आपण त्यांच्यासोबत मुक्तपणाने चर्चा केली। आजचा आपला पॉडकास्ट अतिशय मोटिवेशनल असणार आहे आणि उद्योगधंद्यामध्ये पडू इच्छिणाऱ्या, स्वतःचा स्टार्टअप करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक जणांनी आजचा हा पॉडकास्ट पाहिलाच पाहिजे। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार। नमस्कार दादासाहेब, आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वात पहिले तुम्ही तुमची ओळख जर सांगितलीत आणि थोडक्यात तुमचा जीवन प्रवास सांगितलात, परिचय झाला म्हणजे आपल्याला सविस्तर चर्चेकडे वळता येईल। तर थोडक्यात तुम्ही तुमचा परिचय द्या। नमस्कार, माझं नाव दादासाहेब भगत आहे आणि मी फाउंडर आहे डिझाईन टेम्पलेट आणि डू ग्राफिक्स या कंपनीचा। तर तुम्ही आत्ताच बघितलं असेल शार्क टँक मध्ये आम्ही कसं 1 करोड फंडिंग वगैरे रेज केली आणि अजून पण खूप मोठ्या वर्ल्ड वाईड मध्ये कस्टमर आमचे आहेत। पण ही जर्नी जी सुरुवात झाली, तर मी आहे बीडमध्ये, एक छोटं गाव आहे आष्टी तालुक्यात, तर तिथला आहे। माझे वडील ऊस तोडायला जायचे, म्हणजे ऊसतोड कामगार। बीड जिल्हा हा आपला ऊस तोडण्यासाठी फेमस आहे आणि ते कंटिन्यू तिथलेच ऊसतोड कामगार आहेत, कंटिन्यू ती समस्या तीच आहे। तर मी त्याच एक कुटुंबातला आहे। तर ते जीवन कसं असतं, 6 महिने आपल्या गावाकडे राहायचं, 6 महिने इकडं कोल्हापूर कारखाना असेल तिकडे जायचं ऊस तोडायला। मग अशाच शाळा शिकलो, म्हणजे असं काय शिकायचं वगैरे काय नाही, अभ्यास करायला पाहिजे काय नाही। तर मग त्यावेळेस काय व्हायचं, ZP शाळेत होतो, जर ZPचं काय होतं, त्यांनी गव्हर्नमेंटनं हॉस्टेल सारखं त्या शाळेतच ठेवायचं। तर त्यावेळेस कसं झालं की शेजारी शाळेचे एक पेंटर राहत होते गावातले, ते काय करायचे, गावातल्या मंदिरात वगैरे, आष्टीमध्येच ना? हो, आष्टीमध्ये, आमच्याच गावामध्ये मंदिरातले पुढे चित्र वगैरे रंगवणं, पेंटिंग करणं असं किंवा असे वगैरे कामं करायचे। मला इंटरेस्ट यायचा। तर मी शाळा सुटली की त्यांच्यापासून तिथंच बसायचो आणि ड्रॉइंग वगैरे करत बसायचो। मला माहित नव्हतं याचं काय होईल। नंतर असंच 10वी झाली, त्याच्यानंतर बीडमध्ये ITI केलेला आहे, पंप ऑपरेटर कम मेकॅनिका। दुसरं तर काय माहित नव्हतं इंजिनिअरिंग काय असतं किंवा पैसे वगैरे लागतात, तर ते काहीच करू शकत। ITI फुकट होतंय, 75 महिन्याला उलट द्यायचे ते आपल्याला की हा तुमचा खर्च होईल। आणि त्याच्यानंतर मग काय झालं, पुण्यामध्ये आलो जॉब करायला। तर मग मी टाटा याजाकीमध्ये होतो, तिथं 4,500 रुपये महिन्याला पगार द्यायला लागले। मग मी बघितलं की इथं 4,500 काय होत नाही, बहिणीचं लग्न आलेलं, तर आता काय पैसे कसे कमवू शकतो। तर एक नातेवाईक म्हणलं की इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉयचं काम करावं लागेल, पण ते कोणाला सांगू नको, तिथं काय काम आहे, तुला फरशी पुसायची किंवा रूम वगैरे असतात त्या क्लीन करायचे असते, गेस्टला पाणी वगैरे द्यायचं, अशा गोष्टी, कॉफी द्या, चहा द्या, काय असं। ठीक आहे, पैसे डायरेक्टली मला इथं 4,500 होता, तिथे 9,000 सॅलरी भेटणार होती।
म्हणलं ठीक आहे, डबल होते तर डबल हा इन्फोसिस मध्ये सांगायला होईल. हा मग ते करता करता मग मी बघितलं, मी दिवसभर माझ्याकडे काय होतं, गेस्ट हाऊस ते मधलं कॉरिडोर क्लीन करायचं एक काम होतं. तो जवळजवळ 500 मीटरचा आहे, म्हणजे ते वेट मॉप असतं, ते पुसत इकडून त्या साईडला जायचं, तिकडून इकडे यायचं, आणि ते असे 14 मजले. तर मग त्याच्यात असं लक्षात आलं की मी दिवसभर एवढी मेहनत करतोय आणि इथं जे काम करतायत, चांगल्या 4 व्हीलर मध्ये येत आहेत, त्यांचे राहणीमान वगैरे चांगलं आहे, कॉम्प्युटर बसून करतात, त्यांना फिजिकल मेहनत अजिबातच नाही. म्हणजे फिजिकल मेहनत करून पैसे कमवू शकत नाही आपण, काहीतरी दिमाग लावलं किंवा काहीतरी कॉम्प्युटर वगैरे शिकलं तर आपण काहीतरी पैसे कमवू शकतो. मी तिथे विचारलं त्यांना की काय करू शकतो का, म्हणजे वगैरे असं बऱ्याच जणांना विचारलं. तर मला तिथं कळलं की डिझाईन अशी फील्ड आहे की तिथं एज्युकेशन वगैरे एवढं मॅटर करत नाही, तुमचं स्किल वगैरे. आणि मग तिथं लिंक लागली की माझं जे ड्रॉइंग होतं ते लहानपणीपासूनच चांगलं होतं. मग ते जे पार्ट टाइम सुरू केलं, रात्रीचं इन्फोसिस मध्ये काम करायचं, डे मध्ये कॉलेज वगैरे करायचं, असं नाईट शिफ्ट. हा इन्फोसिस मध्ये फिक्स नाईट, आणि ते तिथं सपोर्टिव्ह होते. म्हणजे त्यांना सांगितलं की मला शिकायचं वगैरे, सुपरवायझर वगैरे त्यांनी ऍडजस्ट केलं मला की हा तू कंटिन्यू नाईटला येत जा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि 1 वर्षात तर मला जॉब लागून गेला, मुंबईला प्राईम फोकस मध्ये जॉब लागला. पण कुठल्या फील्डमध्ये? डिझाईन मध्ये डिझाईन ऍज अ डिझायनर मी प्राईम फोकस मध्ये जॉब सुरू केला. प्राईम फोकस म्हणजे फिल्म सिटीच्या शेजारी. पण माझं कसं आहे की मी कंटिन्यू, मला असं स्थिर नसतो, काहीतरी नवीन शिकायचंय, मग तिथं पण हे शिकायचंय. मग जसं तुम्हाला सांगितलं की लाईव्ह ऍक्शन मध्ये पण थोडंफार मी काम केलं. मग तिथं कळलं लाईव्ह ऍक्शन म्हणजे जे सिरियल वगैरे असतात किंवा मूवीमध्ये, त्याच्यामध्ये काय काम? असिस्टंट डायरेक्टर. तर माझ्याकडे मी कुठला होता, क्लॉथचा असिस्टंट आहे, म्हणजे कंटिन्युटी वगैरे, कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये. तर कंटिन्युटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण मला नंतर कळलं की ही जी फील्ड आहे थोडं सस्टेनेबल नाहीये, म्हणजे इथं श्रीमंत लोकांचे काम आहे, तर इथं उपाशी खूप जास्त आहे. हा स्ट्रगल, नेहमी काम मिळू शकणार. हा जर तुम्ही वरती गेले तर खूप मोठे होऊ शकतात, किंवा मग तसंच कंटिन्यू. मग तिथून म्हटलं की आपलं जे डिझाईन फील्ड आहे त्याच्यामध्येच काहीतरी करावं. मग मी परत अजून बऱ्याचशा डिझाईन मध्ये पण ग्राफिक्स असतं, मोशन ग्राफिक्स असतं, तर अशा सगळ्या गोष्टी करत गेलो. मग एक असं आलं की एक वेळ मी हैदराबादमध्ये जॉब करत होतो, कंटिन्यू मी नवीन शिकत असतो. आधी पुण्यात आले, नंतर मुंबईला, नंतर हैदराबादला गेलो. तर हैदराबादमध्ये एक एरिया आहे, तर तिथं 2000 मध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज असे खूप सारे बोर्ड लागलेले असतात. म्हणजे तिथं अख्खे मला वाटतं बऱ्याच शिकवली जाते. बऱ्याचशा राज्यांमधून तिथं प्रोग्रामिंग शिकायला जातात, स्वस्त आणि एकदम चांगल्या क्वालिटी असतात. माझ्या ऑफिसच्या जवळ तो 2-3 तास शिल्लक असायचे मला सकाळच्या मॉर्निंगला. तर मी म्हणलं शिकून घ्यावा. मग तिथं मी सी प्रोग्रामिंग शिकलो, पायथॉन शिकलो, म्हणजे असे जस्ट एक्सपेरिमेंटसाठी घ्या बाबा. मग काय झालं की ज्यावेळेस आम्ही कामं करायचो डिझाईनच्या, आमच्याकडे प्रोजेक्ट असायचे, तर ते प्रोजेक्ट काही रिपीटेबल काम असतात. मी काय करायचो की त्याला असं टेक्नॉलॉजीमधून प्लग इन वगैरे बनवायचो, ते ऑटोमेट होतील. म्हणजे एक माणसाचं जर दिवसाचं काम आहे तर ते रिपीटेबल असेल तर 1-1.5 तासात ते संपू शकतो. म्हणजे तर अशा काही गोष्टी करत गेलो. मग 2000 एक फॉर्मॅट तयार करून ठेवा. फॉर्मॅट तयार करून ठेवले, ते ऑटोमॅटिकली ते सगळे गोष्टी रन व्हायच्या. मग चांगला जॉब वगैरे चालला होता, आणि 2015 मध्ये 38,000 सॅलरी होती. तर त्यावेळेस मी पल्सर घेतली. आता घरची परिस्थिती नव्हती, पल्सर म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की म्हणजे लईच काहीतरी अचीव्ह केलंय. मग गावात दाखवायला जायचं, गाडी स्वतःच्या जीवावर घेतली आणि घरी गेलो, पूजा वगैरे केली, रिटर्न येत होतो. आता स्पीड बघायची, पल्सर घेतली मला स्पीड, मग ते 95 असं बघत होतो, तर समोरून एक गाडी आली. ऍक्सिडेंट झाला आणि घासत म्हणजे असं पूर्ण घासलं होतं. म्हणजे हेल्मेट वगैरे होतं, जॅकेट वगैरे सगळं होतं. आणि मग ही केलं. मग म्हणलं की डॉक्टरकडे गेलो वगैरे, तर डॉक्टर सांगितलं 8-10 दिवस तुम्हाला आता बेड रेस्ट करायला पाहिजे, चालता पण येत नव्हतं. तर घरी बसल्यावर काय करणार, लॅपटॉप वगैरे नव्हतं माझ्याकडे. तर मित्र रूममेट होता, त्याला म्हणलं तुझं लॅपटॉप दे, आता मी घरी बसलो. तर मग त्यावेळेस जे माझं काम होतं, म्हणजे डिझाईनच्या ऍसेट वगैरे असतात, मी जे काम करायचो, जस्ट बनवलं आणि ते ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवरती सेल करण्यासाठी टाकलं. आता मला माहित नव्हतं इथून पैसे येतील किंवा. तुम्ही त्यावेळेस टेम्पलेट बनवलं होतं? म्हणजे एक 2-4 टेम्पलेट बनवल्या, म्हणजे 8-10 दिवसात, आणि ते टाकून दिल्या. पण मला माहित नव्हतं काय होईल वगैरे. मग त्यावेळेस पेपालचे अकाउंट असतील, इंटरनॅशनल वगैरे सगळे बघून मी सगळं कनेक्ट वगैरे करून ठेवलं. आणि 1-2 महिने परत त्याला बघितलंच नाही. पण त्याच्यानंतर बघितलं की मी असं व्हायला लागलं की माझा जो 38,000 पगार आहे याच्यापेक्षा डबल मला इकडून यायला लागलं. मला कामच करायची गरज नाही, म्हणजे ते टेम्पलेट्स विकून. आणि मला त्याच्यात काहीच नाही, म्हणजे माझं हीच नाही, रोल एकदाच बनवलेलं आहे ना, एकदाच बनवलं. कारण हे डिजिटल ऍसेट असतं, ते कंटिन्युअसली इन्कम द्यायला लागले. मग विचार केला जॉब सोडून द्यायला पाहिजे. मग 2015 मध्ये असा मी एक
टिपिकल जॉब मधून ऍक्सिडेंटली एक फ्रीलान्सर म्हणा किंवा छोटा मोठा बिझनेस म्हणजे तुमच्या डोक्यात असं काहीतरी हे झालं म्हणजे ऍक्सिडेंटली बिझनेसमॅन बनवायचं असं. मग याच्यामध्ये काय झालं की भरपूर साऱ्या म्हणजे कंट्री US असेल किंवा जर्मनी असेल त्यांच्या क्लायंट बरोबर मी बोलायचो की असं वगैरे काय वगैरे. मग नंतर थोडं असं कळलं की आपलं काहीतरी म्हणजे हे जे आपण काम करतोय टेम्पलेटमध्ये काय होतं की एडिट करण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. मग आपलं काहीतरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म पाहिजे किंवा स्वतःचे काही मार्केट प्लेस पाहिजे. असं एक रिक्वायरमेंट कळलं की इंडियामध्ये जे आपण सध्या डिझाईन सॉफ्टवेअर वापरतोय किंवा जे टेम्पलेट वापरतोय ना त्या 95% ह्या बाहेरच्या कंट्रीच्या कंपन्या आहेत. टेम्पलेट आहेत किंवा सॉफ्टवेअर मेकिंग कंपनीज, टेम्पलेट मेकिंग किंवा सॉफ्टवेअर पण तुम्ही ॲडोब बघा म्हणजे कॅनवा वापरत असता किंवा सगळं बाहेरचं आहे. तुम्ही आज आपले डिझाईन सॉफ्टवेअर हे कुठलंही इंडियन नाही म्हणजे 22,000 करोडची इंडस्ट्री आहे आपली आणि सगळं आपण बाहेरच्यांवरती डिपेंड. आपल्याकडे फक्त एम्प्लॉय आहेत जे जॉब करतात तेवढेच आपले इंडियन आहेत. अच्छा. तर मग याच्यामध्ये काय करायचं म्हणून आपला स्वतःचा एक मार्केट प्लेस आपण चालू केलं. बरं, तुम्ही ज्या वेळेस तिथे ऑफिसमध्ये याच्यामध्ये इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून जॉब करत होते त्यावेळेस काय मेंटॅलिटी, त्यावेळेस बिझनेसचं काही डोक्यात होतं? राईट, येस. कारण तो सगळ्यात ती बेसिक तिथलं जो मेंटॅलिटी ना ती जाणून घ्यायला आवडेल लोकांना. आता त्यावेळेस ज्यावेळेस मी सुरुवातीला इन्फोसिसमध्ये गेलो ना त्यावेळेस हे मला काय माहित नव्हतं की बाबा म्हणजे फक्त मला पाहिजे होतं की मला पैसा कमवायचा होता. तर त्यावेळेस येत होतं डोक्यात म्हणजे मला फक्त मला नाही माहिती की बिझनेस करायचा आहे किंवा कसं. मग त्यावेळेस मी सुरुवातीला कसं करायचो, हा बाबा मी हे काम करतोय तर मला त्यावेळेस सुरुवातीला काय दिसायचं की ड्रायव्हर येतं म्हणजे तिथे कॅब वगैरे असायच्या तर मग का ना आपण एखादी कॅब घेऊन ड्रायव्हर बनायला पाहिजे तो पण विचार यायचा. त्याच्यानंतर मग हे ऑप्शन दिसलं म्हणजे भरपूर सारे ऑप्शन दिसले. पण मला काही म्हणजे असं ही झालं की प्रत्येक विचार यायचा की हा बाबा हे करून बघू ते करून बघू ते करू. पण पैसा कमवायचा हे डोक्यात होतं. म्हणजे असं नाही की मला फक्त पैसा कमवायचा म्हणजे ते बिझनेस करायचा किंवा चांगल्या प्रकारचा जॉब असू शकतो किंवा काही असू शकतो. म्हणजे असं माहित नव्हतं की काय करायचं ते फक्त पैसा कमवायचा हा मला मोठा होता त्यावेळेस सुद्धा. म्हणजे त्यावेळेस काम करत असताना सुद्धा पैसा कमवायचा. पैसा कारण गरिबी बघितली म्हणजे ज्यावेळेस ऊसतोड जायचं होतं ना आम्ही भाजी जे बनवत ना त्यावेळेस तर आतपाव किंवा पावशेर तेल आणायचे पिशव्यात तेल आणायचे शेंगदाणे वगैरे पावशेर आणायचे ते भाजीला वगैरे पुरून वापरायचे. एक आमच्याकडे गाय होते होंडी गाय म्हणजे तिला शिंग वगैरे नव्हतं तिचं दूध जास्त खायचं. शाळेत त्यावेळेस एक जणाला 3 किलो तांदूळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. पैशाची किती गरज आहे तर हे माहिती होतं. त्यामुळे पैसा कमवणं हे खूप इम्पॉर्टंट होतं. मेन पॉइंट तो होता. आणि तिथून पुढं म्हणजे आता याच्यामध्ये पण लाईफमध्ये मला असं वाटतंय ह्यानं म्हणजे आता मला थोडं रिअलायझेशन झालं माणसानं 2 पद्धतीने हे करायला पाहिजे. एक आहे की आपल्याला विजन असतं की हा बाबा लय मोठं बनायचंय किंवा लय काहीतरी करायचं दुनियाची मदत करायची आहे हे करायचं दुनिया बदलायची किंवा लय लोकांना मला पुण्य करायचं दान करायचं वगैरे ठीक आहे. पण जी करंट सिच्युएशन आहे तुमची की रियालिटी आणि फ्युचर बरोबर. तर आता एक काम काय करायला पाहिजे तुम्ही की सध्याची तुमची परिस्थिती ही कशी सर्व्हाइव्ह करू शकतो आपण. सर्व्हाइव्ह आणि फ्युचर. सर्व्हाइव्ह एक स्ट्रॉंग बनवणे आणि फ्युचरसाठी थोडं काम करणे. बरोबर. ज्यावेळेस सर्व्हाइव्ह एवढं स्ट्रॉंग होईल. आता याचंच एक उदाहरण देतो. मी एक असं मी ह्याला जातो म्हणजे स्पीकर म्हणून मला बोलवतात. तर एक स्टार्टअप इव्हेंटमध्ये गेलो होतो आणि एक एम्प्लॉई होते एक मुलगी होती ती माझ्याकडे आली आणि तिने विचारलं की मला काय करायचंय एक स्टार्टअप सुरू करायचा जो की एक लोकांची मदत करेल. NGO टाईप होतं की आता सध्या पोल्युशन वरती खूप वाढलंय तर त्याच्यावरती तिचा एक स्टार्टअप आयडिया होती. तर मी बोललो की ठीक आहे खूप चांगली आयडिया आहे ही करणार. पण ती बोलली की माझं सध्या काय व्हायचं मला घराचा EMI द्यायचा असतो किंवा अजून बाकीच्या फॅमिली रिस्पॉन्स मला ते सोडून हे करता येत नाही. अच्छा. मग मी तिला सजेशन दिलं की तुझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक स्टार्टअप करायचं हे करायचं. तू अगोदर हे ऑप्शन केलं पाहिजे ऍटलिस्ट 2 वर्ष तुला कुठल्याही पैशाची गरज पडली नाही पाहिजे. म्हणजे आयदर तुझं ऑटोमॅटिकली पैसे आले पाहिजेत किंवा तुझी सेव्हिंग असली पाहिजे की 2 वर्ष तुला कुठल्याही याचे तुझी फॅमिली सगळं झालं पाहिजे. फॅमिली सफर नाही झाली तर तुम्ही स्टार्टअप करू शकता. नाहीतर मग तुम्हीच रस्त्यावरती स्टार्टअप करून काहीच फायदा नाही ना. तो सक्सेस कधीच होणार नाही. अगोदर स्वतःच्या लाईफला स्टेबल करणे आणि मग स्टार्टअप किंवा बाकीच्या लाईफचा विचार करू शकता. बरोबर. म्हणून तुम्ही त्यावेळेस पैशाचाच जास्त विचार करतो. जी माझी परिस्थिती कशी स्टेबल होईल. मग हे डिझाईनचं प्रेम हे अगदी सुरुवातीपासून होतं.
म्हणजे आता काय होतं, मला पैसा कमवायचा आहे, भरपूर कमवायचा आहे, आजूबाजूला तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे ओला उबरचे ड्रायव्हर दिसत असतील, एक गाडी घ्यावी, मग भाड्याने द्यावी, असं डोक्यात भरपूर येतं, प्रत्येकाच्या येतं. माझ्याही 2 घ्यायच्या, 4 गाड्या घ्यायच्या, 5 गाड्या घ्यायच्या. डिझाईनलाच तुम्ही करिअर ऑप्शन निवडण्याचं मग काही विशेष कारण होतं की फक्त ते तुमचा स्ट्रॉंग पॉईंट होता म्हणून? राईट. डिझाईन म्हणजे काय होतं, एकतर माझी आवड खूप होती आणि माणसाला कसं असतंय, मी खूप लकी की जी आपल्याला आवड आहे त्याच्यातूनच पैसे कमवणं. बरोबर. मग ते आपण खूप मन लावून म्हणजे 24 तास म्हणलं तरी आपण त्याच्यात बसू शकतो. एक हिंदी मध्ये हे की आपकी हॉबी अगर आपका प्रोफेशन बन जाए तो सांगतो की जन्नत इथंच आहे. जन्नत इथंच आहे, म्हणजे अशातला प्रकार. तुम्हाला आनंद पण मिळतो आणि पैसाही मिळतो, असं निवडायला पाहिजे. म्हणजे काही असं समजा काही लोक असतात की टाइमपास म्हणजे कितीतरी वेळ त्या ह्याच्या स्वतःच्या हॉबीसाठी देतात. आपली ही हॉबीच आणि त्याच्यातूनच पैसे कमवतात. अरे ग्रेट. म्हणून तुम्ही ते डिझाईन, म्हणून डिझाईन मध्ये जास्त करिअर पुढे गेलं. आणि मग आता हे डिझाईन तुम्ही सुरुवात केली, आपण त्या याच्यावरती येऊयात. आता ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर तुमचे ते टेम्पलेट्स वगैरे विकले गेले, त्याच्यातून तुम्हाला भरपूर पैसा यायला लागला, मग तिथून पुढचं? आता त्यानंतर काय केलं, टेम्पलेट मधून पैसे वगैरे यायला लागले, तोपर्यंत माझं ऑफिस नव्हतं. तोपर्यंत काय होतं की माझ्याकडे 2015 ते 17 मिड पर्यंत मला राहायला घर नव्हतं गावाकडे. म्हणजे वडिलांना घर कसल्या प्रकारचं नव्हतं, आम्ही दुसऱ्याच्या पत्र्याच्या याच्यात राहायचं किंवा इकडे तिकडे राहायचं वगैरे. तर मग अगोदर पहिलं काम केलं की वडिलांना एक चांगलं घर बांधून दिलं शेतामध्ये. त्यांना सगळ्या सुखसुविधा म्हणजे गुरांसाठी शेजारी एकदा बोर, पाण्याची सोय वगैरे सगळं करून दिलं. त्याच्यानंतर अजून काही बेसिक गरजा ही झाल्या. त्याच्यानंतर कळलं की हा बाबा आता गरज नाही, माझ्याकडे खूप पैसे उरत आहेत, आता आपण थोडा मोठा बिझनेस करायला पाहिजे की मी आणि माझ्याकडे काही 4-5 लोकांना बरोबर घेऊन त्यांना आपण काहीतरी करू शकतो. 2018 साली मी 17-18 साली एक पहिलं ऑफिस चालू केलं होतं. ते एकदम चांगलं आहे. म्हणजे पुण्यातली सगळ्यात वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणून चांगला IT पार्क आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असंच चाललो होतो आणि म्हणलं इथं ऑफिस पाहिजे. 2-3 महिन्यात लगेच म्हणजे डिसिजन घेतला, इथं WTC मध्ये ऑफिस चालू केलं. मग त्यावेळेस सर्व्हिस प्रोजेक्ट वगैरे खूप चांगले मोठे प्रोजेक्ट करत आम्ही. रिलायन्स काम भरपूर मिळालं, थोडक्यात भरपूर काम करत होतो. म्हणजे आमच्याकडे बरं, हे काम कुठल्या माध्यमातून येत होतं तुमच्याकडे? आता जे काम येत होतं, माझी हिस्ट्री अशी होती, मी 7 ते 8 वर्ष जॉब केला. ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेस माझं जे डिपार्टमेंट होतं तर ते कधीच म्हणजे ज्या ओनर असो किंवा तिथले असो त्यांना कधीच बघायची गरज नाही पडली. मी स्वतःच एवढं हाय क्वालिटीचं काम करायचो. म्हणजे स्वतःची कंपनी स्वतःच असले का त्यामुळे मी ज्यावेळेस कंपनी चालू केली तर मला कामाची कधीच नाही. म्हणजे जसंही लोकांना कळलं की त्यांनी बघितलं लिंक्डइनला इकडे किंवा असं म्हणजे बाबा यांनी असंच चालू केलं, मी ओपनिंगला वगैरे बोलून लगेच स्वतःहून कामं द्यायची मला. आणि मग ती सुरुवात पण तशी झाली की कामाची कधीच अडचण नाही आली. आणि मग काय झालं, लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस म्हणजे तिथं सगळं हे केलं, लॉकडाऊन मध्ये मग काय झालं की इथलं आपलं स्टार्टअपची आयडिया वगैरे आली होती. लॉकडाऊन मध्ये काय झालं, हे ऑफिस बंद करावं लागलं ना, सगळं ऑफिस एम्प्लॉय वगैरे घरी गेलेले वगैरे. लॉकडाऊन मध्ये सगळंच ठप्प. अॅनिमेशनचं पण सगळं बंद झालेलं होतं. आणि मग मी गावाकडे गेलतो त्यावेळेस. आणि गावाकडे गेलतो तर मग 15 दिवस वाटले की रिटर्न येऊ, मग चालू करू. तसं 1 महिना गेला. 1 महिन्यानंतर कळलं की अरे आपल्याला आता तिकडचं बंद करायला पाहिजे. 1-1.5 लाख रुपये रेंट चाललाय. 1.5 लाख रुपये? किंवा मेंटेन अजून बाकी सगळ्या गोष्टी असतात. मग हे बंद करून टाकूया. मग काय केलं आम्ही, इथलं ऑफिस बंद केलं. आणि एक थॉट होता की जसं मी लहान असताना कोप्यांमध्ये राहायचो, इकडे तिकडे हे करायचो, तर का ना तिथं जेवढे कमी खर्च किती असायचा आमच्या फॅमिलीचा, अख्ख्या वर्षाचा खर्च एक 5-6 हजार असेल वर्षाचा गावी. तर का ना तसं माझ्याकडे जे पैसे येत आहेत किंवा जे पैसे आहेत ते माझ्या स्टार्टअपसाठी, बाकी सगळं प्रॉब्लेम जिथं पैसे वाचवतात ते करून, जिथं गरजेचे आहेत लाईक एम्प्लॉय असतील किंवा सर्व्हर वगैरे घ्यायचे, टेक्नॉलॉजी असेल तिथं इन्व्हेस्ट करायचे. आणि मग त्यावेळेस गावात काय करू शकतो म्हणून काय केलं, गावात तर आमच्याकडे इंटरनेट नाही आहे. बीडचं तुम्हाला माहित असेल, बीडचं जायचं त्याच्यानंतर लाईटचे लोड शेडिंग असायची. मग ह्या सगळ्या गोष्टी परत लॉकडाऊन मध्ये ते डिस्टन्स वगैरे मेंटेन करायचा होता, हे सगळं होतं. मग आम्ही काय केलं, आमच्या तिथे माळ रान आहे, एक माळावरती ऑलरेडी गुराचा गोठा होता. बरोबर. म्हणले चला आता इथं जाऊया, इथं लोकांना येऊ द्यायचं नाही, आपण पण लोकांकडे जायचं नाही. आणि तिथे एक सवळ्याचं आमचं एक सेड असते ना, ते रावटी, ती रावटी ठोकली, रावटीत झोपायचं, जेवायचं वगैरे, आणि पत्र्यात झोपायचं आणि काम पण तिथंच करायचं. आणि शेजारी 3 नाले होते आणि एक तळ होतं. 3 नाले. तर काय करायचं, म्हणजे तेवढं 100-200 एकरचा माळ रान आहे, असं तिथं काहीच नाही.
सकाळी आम्ही उठायचं 7 वाजता उठायचं, त्या तळ्यात जाऊन पोहायचं, बरं. नाश्ता वगैरे डबे घरून यायचे, नाही तर आपण बनवायचे पोहे वगैरे, काम करायला बसायचं. जी तेव्हापासून काम करा रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत. म्हणजे असं काही वाटलंच नाही की आम्ही काम करतोय. म्हणजे एक सगळं निसर्ग हिरवा, पोहायचं, दुपारी वाटलं पोहून यायचं, म्हणजे असातला प्रकार. आणि त्यावेळेस मी गावातले जे एम्प्लॉय म्हणून काय केलं, मग तिथं काय केलं, लाईट वगैरेचा प्रॉब्लेम चालू झाला, इंटरनेटचा आम्ही 4 सिम कार्ड वापरायचो. आणि एम्प्लॉय म्हणून जे गावाकडे पोर होते, जे डेडिकेटेड होते, त्यांना मी डिझाईन शिकवलं. जसं माझं पण एज्युकेशन नसताना मी डिझाईन एवढं चांगलं करत होतो, त्यांना पण मी डिझाईन शिकवलं. मग मला एम्प्लॉय पण भेटले आणि ऑफिसचा सगळा प्रॉब्लेम चालू. तिथून आमचं हे जे स्टार्टअपची जर्नी ऍक्च्युअली तिथून सुरुवात झाली. निसर्गरम्य जागेमध्ये. ते किती दिवस तिथं ऑफिस होतं तुमचं? ऑलमोस्ट 7 ते 8 महिने ऑफिस होतं. त्या काळात सुद्धा तुम्हाला जे डिझाईनचं वगैरे काम येत होतं ते येतच होतं म्हणजे तिथे सुद्धा? राईट. हो, आमचे कस्टमर म्हणजे जगभरातून. इंटरनेट म्हणजे आता मी त्याच्यानंतर काय झालं, खूप साऱ्या वेने डेव्हलप झालं. मी टेक्नॉलॉजी शिकवत होतो किंवा डिझाईन शिकवत होतो, नंतर मार्केटिंग पण आहे. मग ज्यावेळेस मी तिथं होतो तर आमचा SEO खूप स्ट्रॉंग झालेला होता. म्हणजे आमचे जे डिजिटल प्रेझेन्स आहे. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे तुम्हाला सपोज आता एक आहे की इथे एक रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला एक मेडिकल शॉप पाहिजे किंवा एक हॉस्पिटल शोधायचंय, तिथं त्या हॉस्पिटलला तुमचे कंबर दुखत आहे, तर तुम्ही इंटरनेटवर कंबर दुखी हॉस्पिटल म्हणजे माझ्या जवळ सर्च केलं तर ते हाडाचं हॉस्पिटल वगैरे. तर ते जसं आमचे डिझाईन आफ्टर इफेक्ट टेम्पलेट बोलले किंवा डिझाईन बोललं तर ते आमचं नाव वरती यायला लागलं. तर मग ते करण्यासाठी तुम्ही काय म्हणजे पेड ऍड केले होते? हो, त्याला नाही, ते ऑर्गॅनिक झालं होतं. आमच्याकडे काय की खूप सारे डेव्हलपर वगैरे होते किंवा मी होतो, कंटेंट रायटर होते. तर त्या लॉकडाऊन हे सगळे गावातूनच जमा केले होते तुम्ही? हा, लॉकडाऊन मध्ये काय झालं, आपल्या गावातले होते, बाहेरचे पण डिजिटल खूप होते ना, तर आमच्याकडे ऍट अ टाइम 100 जण ऍज अ कंटेंट रायटिंग डिजिटल मध्ये इंटर्नशिप करायचे. त्यावेळेस घरी बसलेले होते, फ्रीमध्ये बोलायचे की आम्हाला शिकायला भेटलं. 2-2 महिन्याची इंटर्नशिप, 100 एका बॅच मध्ये आम्ही 100 लोकांबरोबर काम केलं. ते कामही करत होते आणि इंटर्नशिप पूर्ण होत होते, आम्हाला पण काम भेटत. हा, म्हणजे असातला प्रकार. म्हणजे त्यामुळं सगळ्या गोष्टी आमच्या SEO वगैरे असेल, मार्केटिंग वगैरे थोडे स्केल लेवलला गेले होते. मग हा बिझनेस शार्क टँक मध्ये कसा गेला? म्हणजे तुम्ही शार्क टँक मध्ये जाण्याचा काय प्रवास आहे? हा, आता आम्ही ज्यावेळेस लॉकडाऊन मध्ये परत आलो, पुण्यात वगैरे ऑफिस चालू केलं आणि त्यावेळेस आम्ही खूप फेमस झालो होतो. म्हणजे मराठीतला असला कुठलाही न्यूज चॅनल असेल की त्याच्यावरती नव्हतं आम्ही. BBC असेल किंवा म्हणजे सगळ्यांना, इव्हन मोदीजीने आमच्यासाठी ट्विट केलं की हा भाऊ स्टार्टअप खूप चांगला आहे वगैरे. हा, पण त्याच्यानंतर असं झालं की ज्यावेळेस पुण्यात आलो की आमचा कस्टमर बेस एक म्हणजे जे आमचं कॉस्ट होती ती खूप जास्त होती. मग मी विचार करतो की अरे यार, काय म्हणजे काहीतरी चुकतंय. मग थोडा पिवट घेतला. म्हणजे अगोदर आमचं स्वतःचं सॉफ्टवेअर करत होत ना, सॉफ्टवेअरला पैसे खूप लागतात, मग ते थोडं साईडला ठेवलं. आता मार्केट प्लेस आहे त्याला थोडं स्केल केला, मग पैसे जास्त कमवायला लागलो. आणि मी अगोदर जास्त त्यांना सगळ्यांना स्टोरी माहिती होती की मी जो स्टॉक मध्ये वगैरे असं. तर तिथल्या शार्क टँकची एक टीम म्हणजे ते सर्च करतात ना, त्यांचा मला इंस्टाग्रामवरती मेसेज आला होता की तुमचा स्टार्टअप वगैरे खूप चांगला आहे, तुम्ही. त्यांनी स्वतःहून अप्रोच केलं होतं तुम्हाला? तर ह्या सीझन मध्ये येऊ म्हणजे तुम्हाला चांगला अप्रोच म्हणजे मार्केटिंग मध्ये भेटेल किंवा फंडिंग वगैरे भेटू शकते. मग विचार केला हा यार इथं जाऊ शकतो. म्हणजे अगोदर मला शार्क टँक माहिती होतं, सगळं होतं, पण नव्हता विचार केला की मला तिथं जायला चान्स भेटेल का, म्हणजे आपण इथंच चुकतो, म्हणजे होईल का नाही होईल, म्हणजे ऍक्शन नाही घेत. ऍक्शन नाही म्हणजे हे होऊ शकतं. मागच्या सीझन मध्ये आम्हाला ह्या गोष्टी झाल्या, फेल्युअरची भीती. मग त्यांचं आलं, म्हणलं हा होऊ शकतं. आणि मग मी अप्लाय केलं. त्याच्या 1-2-3 प्रोसेस असतात. अगोदर तुम्हाला फॉर्म वगैरे भरून द्यायचा. तो फॉर्म ऑनलाईन असतो? हो, ऑनलाईन तुम्हाला डिटेल्स भरून द्यायच्या. त्याच्यानंतर त्याच्यात जर तुम्ही अप्रूव्ह झाले तर तुमच्या अजून लिगल मध्ये बिझनेस डिटेल आणि तुमचा एक व्हिडिओ शूट करून पाठवायचा असतो त्यांना. पिच जी पिच तुम्ही तिथे देणार आहात? नाही, ती नाही. एक शॉर्टकट मध्ये जस्ट बिझनेस बद्दल तुम्ही कसं बोलतायत वगैरे, काय तुमचं बिहेवियर किंवा हे सगळं बघण्यासाठी. ते त्यांच्याकडे गेलं, मग ते अप्रूव्ह करतात. ओके, हा यार आहे वगैरे, ओके ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचा अजून एक कॉल येतो, तुम्हाला तिथे ऑडिशन असतंय. ओके. मुंबईमध्ये एक हॉटेलमध्ये वगैरे त्यांनी सगळं सेटअप लावलेलं असतो, कॅमेरा वगैरे सगळे असतात, जज वगैरे डमी जज असतात, पण ते ऍक्च्युअल चांगले VC मध्ये वगैरे असतात. मग त्यांच्या समोर आपल्याला पिच करायचं. मग तिथून फिल्टर आउट करता, हा ऍक्च्युअल ह्या स्टार्टअपला आपण स्टेजवरती पाठवायचे की नाही पाठवायचं. बरोबर. हा,
मग ऍक्च्युअल साठी 5 दिवसाचं पूर्ण शेड्यूल असतं त्यांचं. पहिल्या दिवशी तिथं जायचं, ते एंट्री वगैरे करून घेणार. मस्त तुम्हाला आमचं होतं तर आम्हाला जुहूच्या समोर एक हॉटेल 5 स्टार चांगलं हॉटेल होतं, त्यांनी दिलं होतं. फिल्म सिटी मध्ये शूटिंग होती आणि तिथून ते घेऊन जायचे, सगळं करायचं. पण त्या हॉटेलमध्ये आम्ही कधीच थांबलो नाही, कारण शूटिंगचं एवढं प्रेशर होतं. ते सगळं रिहर्सल्स करायच्या, पिच मध्ये काय बोलायचंय किंवा सगळं 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 ते कपडे कसे घालायचे, कुठं उभा म्हणजे सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी आहेत ना. हे सगळं मी तयारी केलेली. पण ज्यावेळेस पिच करायचंय ना त्यावेळेस रितेश अग्रवाल, अमन गुप्ता, पियुष म्हणजे हे सगळे, विनीता, हे खूप मोठे म्हणजे शार्क आहेत म्हणजे, आणि त्यांनी एवढे मोठे बिझनेस उभा केलेत आणि आपण काहीच नाहीये त्यांच्यासमोर. म्हणजे एक अगोदर फुल रट्टा मारलेला. म्हणजे हे तुमची तयारी स्वतः तुम्ही करत होते की टीम काय करते? बिझनेस तुमचा सगळं तुमचं, ते फक्त तुमची स्टोरी आहे ना ती थोडी म्हणजे एक ऑडियन्स पिच कशा काय पद्धतीने करायला पाहिजे बाकी सगळं तुमची तयारी करून घेतात. हो हो, त्यांना क्रिएटिव्हली थोडे वर्ड वगैरे चेंज करणार, बाकी काहीच नाही. पण ते आता मी शार्क टँक खूप पाहतो आजकाल, पाहिलं तर म्हणजे शार्क टँकच पाहतो. मला खूप जास्त आवडतो खरं बघायला गेलं तर. मी तुमचा एपिसोड पाहिल्यानंतर त्याच्यात आता तुम्ही बोललात एवढी सगळी तयारी करून घेतात वगैरे, पण तुमचा जो पिच आहे ते पाहिल्या तेव्हा तुम्ही सुरुवातीला थोडे अडकले होते. मग मला ते विचारायचं की त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय चाललं होतं त्या सगळ्या गोष्टी? तेच म्हणजे की जे एवढे मोठे स्टार्टअपचे फाउंडर आहेत, त्यांच्या $1 बिलियन कंपन्या आहेत, म्हणजे ते स्वप्न असतं की यांच्याबरोबर बोलायचं किंवा यांच्या समोर कुठेतरी यांना जवळून बघायचं. म्हणजे ते स्वप्न असं पूर्ण झालं तर म्हणजे स्टक झालो की एक भीती होती किंवा म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचं फिलिंग होतं. म्हणजे सुरुवातीला 1-2 वर्ड बोललं, त्याच्यानंतर बोलताच नाही आला. हो का? ऑलमोस्ट 10 मिनिटं बोलता नाही आला. म्हणजे ती फिलिंगच कळली नाही. पण मला प्रेक्षकांना ते सुद्धा सांगायला आवडेल, जर तुम्ही पिच पाहिलं तर त्याच्यानंतर तुम्ही त्या भीतीला ओव्हरकम पण केलं. असे खूप कमी शार्क टँक मध्ये पिच होतात ज्याच्यामध्ये शार्क्स पिक्चरसाठी टाळ्या वाजवतात, त्याला डील भेटते. तर दोन्हीही झालं, तुमच्यासाठी टाळ्याही वाजल्या आणि तुम्हाला खूप मोठी डील सुद्धा भेटली. ती भीती ओव्हरकम कशी झाली होती मग नंतर? आता राधिका गुप्ता आहेत, त्यांनी काय केलं, त्या स्वतःहून उठून आल्या की पाणी वगैरे दिलं. मग थोडं मला रिलॅक्स वाटलं. त्याच्यानंतर पियुषनं पण ही केलं की तू तुझा बिझनेस सोडून दे, सॉरी तुझं पिच जे स्टोरी बनवून आला होता ते सोडून तुझा काय बिझनेस आहे तेवढंच सांग, बाकीचं तुला आम्हाला काही वाही नाही करत, तुझा बिझनेस सांग काय सांग. मग मी बिझनेस सांगितलं की असं असं आहे, आमचे टार्गेटेड कस्टमर आहे, हे आहेत आणि आमचा बिझनेस आहे. नंतर तुम्ही फुल बॅटिंग केली. मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही तुझा रोल संपला, आता आम्ही बोलणार, आम्ही क्वेश्चन विचारणार, मग चालू. मग तिथून पुढं ऍक्च्युअल म्हणजे डिस्कशन आणि मग कम्फर्ट झालो मी की नाही खूप कम्फर्टेबल झाले. त्याच्यानंतर डील सुद्धा भेटली. डील पण भेटली, म्हणजे सगळ्याच शार्कने म्हणजे एवढा सपोर्ट वगैरे केला. मग त्याच्यानंतर डील पण भेटली आणि त्याचा बेनिफिट पण तेवढा नंतर सगळं. पण हे सगळं स्क्रिप्टेड नसतं ना शार्क टँक मध्ये? अजिबात स्क्रिप्टेड नसतं, कुठल्याही गोष्टी स्क्रिप्टेड नसतात. फक्त थोडीशी तुमच्याकडून तयारी करून घेतात, कारण तो शो आहे टीव्ही वरती येणार. राईट. त्यांचा तो वेळ वाया नाही जाईल. राईट. फक्त जे 30 सेकंड जे पहिलं पिच असतं ना त्याच्यामध्ये तुम्हीच बोलणार, तुमची स्टोरी असते, फक्त त्यांनी थोडंफार म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचं इंटरेस्टिंग व्हावं, कुठल्याही प्रकारचं एक्झॅजरेट करत नाहीत किंवा हे करत. आता हे आपण पिच पाहतो ते असतं 10-15 मिनिटाचं, आम्ही टीव्ही वरती जे पाहतो. ऍक्च्युअल शूटिंग किती वेळाची झाली तुमची? आता आमची जी शूटिंग चालू होती ती ऑलमोस्ट 1.5 तासाची चालू होती. 1.5 तासाची. आणि ते 10-15 मिनिटाचं 10-15. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय की जे मला पिच बोलता नाही आलं ना, तर ते काय झालं, हे सगळं शूट झालं, शार्क वगैरे गेले, डील वगैरे भेटली, सगळे शूटिंग वगैरे. संध्याकाळी मला परत बोलवलं आणि तिथं एक त्यांचे असिस्टंट डायरेक्टर वगैरे समोर बसलेला असं, आणि त्याला उभा केलं आणि परत मला बोलायला लावलं. हो का? हो. म्हणजे असं झालं की तिथं माझं डिझाईन फीड होतं की माझी स्टोरी वगैरे त्यांनी म्हणजे ज्या शूटिंग वाल्यांनी सगळं डायरेक्टर खूप आवडली त्यांना. म्हणजे त्यांचा एवढा सपोर्ट होता त्या टीमचा, म्हणजे खतरनाक. म्हणजे शार्क सगळीच टीम, म्हणजे शार्क टँक शूटिंग वाली असेल किंवा म्हणजे ते फ्रेंडली फिलिंगच तिथलं वेगळं आहे, म्हणजे खतरनाक आहे. आणि हे 1.5 तासाचं ते नंतर? हो, 1.5 तासाच्या नंतर. प्रेक्षक किंवा मी कोणीही पाहतो शार्क टँक, ते आपलं 10-15 मिनिटाचं पिच पाहतो. पिच पासून सुरुवात होते,
डील मिळते किंवा नो डील. No deal, ओके, हा. आता तुमच्या हातात चेक पडला, त्याच्यानंतरची काय प्रोसिजर असते? म्हणजे तो तर अर्थातच डमी चेक असणार आहे. राईट. त्याच्यानंतर काय प्रोसिजर? त्याच्यानंतर कसं असतं की तुमचा ड्यू डिलिजन्स होणार. ड्यू डिलिजन्स म्हणजे त्याच्यामध्ये आता आम्हाला जे आले ते 51 डॉक्युमेंट्स असतात. ओके, आम्हाला 51 डॉक्युमेंट आहेत की ते तुमच्यावर काय अप्लाय होणार वगैरे सगळ्या गोष्टी. मग तुम्हाला ते डेटा सगळा त्यांच्या शेअर करायचं जे तुम्ही तिथं सांगितलंय, म्हणजे तुमचा रेव्हेन्यू, तुमचा रेव्हेन्यू असं, तुमचा टॅक्स किती आहे, खरं तर निघायला पाहिजे, ते खरं सगळं आहे का, सगळं क्रॉस व्हेरिफिकेशन वगैरे होतात. आणि मग तुम्हाला त्या गोष्टी किंवा काही जर चेंजेस असतील मग ते तुम्हाला फंडिंग तुमच्या अकाउंटमध्ये येणार. म्हणजे त्याचा तो क्रायटेरियाच असतो किंवा Right. ते Yes. डिस्क्लेमर असेल त्यांचं की तुमचं ते सगळं तुम्ही जे सगळं- गोष्टी सांगितल्या रेव्हेन्यू किंवा जी काही ग्रोथ जे काय बोलला खरी निघाली ती पाहिजे. खरीच असली पाहिजे. हा. आणि शार्क टँक हे फक्त म्हणजे मला असं वाटतं पैसे म्हणजे 1 करोड तर म्हणजे जी काही तुम्हाला आस्क आहे ती एक छोटी अमाऊंट आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला जी मार्केटिंग भेटते किंवा तुमचं जे काही नाव होतं. आता अगोदर मला म्हणजे ज्यावेळेस मी फंडिंगसाठी कोणाला मेसेज करायचो किंवा फंडिंगसाठी कोणाला बोलायचो तर खूप कमी रिप्लाय यायचे. आता पण म्हणजे काही जणांचे रिप्लाय नाहीत, पण आता जरा रिस्पॉन्स थोडा चांगला वाटला. हे डील मिळाल्याच्या नंतर अमन गुप्ता सोबतचा काय एक्सपिरियन्स आहे? तुम्ही त्यांना नंतर भेटले असाल. राईट. आता त्याच्यामध्ये काय झालं की माझं जी स्टोरी किंवा हे झालं खूप अगोदर पण चांगलं होतं. आता मला त्याच्यानंतर खूप जागेवर गेस्ट स्पीकर म्हणून बोलवतात, स्टार्टअपचे इव्हेंट वगैरे असतील. तर मी लास्ट 2 महिन्यापूर्वी छत्तीसगडमध्ये टायचं इव्हेंट होतं. टाय म्हणजे खूप स्टार्टअपचा पूर्ण वर्ल्ड वाईड एक मोठा ग्रुप आहे. तिथं सगळे स्टार्टअपच्या रिलेटेड गोष्टी शिकवणं वगैरे ग्रुप तिथे करतात. तर तिथं मला स्पीकर बोलवताना अमन गुप्ताला पण स्पीकर बोलवत. त्यावेळेस बाकीचे अंकुर वारिको वगैरे बाकी पण होते. तर त्यावेळेस असं मग ते आम्ही भेटलो वगैरे. मग त्यांना सांगितलं की आपण डील वगैरे, मग आमचे बोलणं खूप डिस्कशन वगैरे चांगलं झालं. त्याच्यानंतर कसं शूटिंग वगैरे शार्क टँक चालू होतं, त्याच्यानंतर त्यांना वेळ भेटला नाही. लास्ट 1 महिन्यापूर्वी रायपूरला एक इव्हेंट होता स्टार्टअप रिलेटेड. मग त्याच्यात आमचा एपिसोड 15 दिवस अगोदर रिलीज झाला. मग त्याच्यात अमन सरांचा मला फोन पण आला. एपिसोड रिलीज झाला की दुसऱ्या दिवशी फोन आला होता की आता काय म्हणजे त्यांनी काय काय गोष्टी करायला पाहिजेत मी आता किंवा वगैरे. हे ते भेटू शकले नाहीत म्हणजे त्यांचं थोडं आजारी होते म्हणून जरा वेळ देता नाही आला. फोनवर बोलले आणि लास्ट मंथ रायपूरला आम्ही भेटलो होतो. मग तिथं एकदम सेम स्टार्टअप इव्हेंट, मी पण स्पीकर आणि ते पण स्पीकर होते. तर मग आमच्या खूप साऱ्या डिस्कशन. आता मला दिल्लीला पण बोलवलेलं आहे त्यांच्या ऑफिसला की आपलं जे आमचं पुढचं प्लॅनिंग करतो तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायला पाहिजेत वगैरे ह्या सगळ्यांनी. किती वेळ देतात म्हणजे हे आता डील भेटल्याच्या नंतर? आता मेनली आहे की तुमचा समोरचा माणूस कोण आहे. म्हणजे मी असे बरेच जण म्हणजे काही लोक बोलतात की आम्हाला त्याच्यानंतर शार्कने वेळ पण नाही दिला किंवा भेटले पण नाही. पण मला असं वाटतं की ते तुम्हाला कधी भेटतील. म्हणजे तुम्ही जर त्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी देतात, म्हणजे त्यांचा बिझनेस मोठा करून, म्हणजे त्यांनी जी फंडिंग दिली ती एक मोठी करून देणार, की काहीतरी रिटर्न भेटलं पाहिजे त्यांना किंवा त्यांना इंटरेस्टिंग काहीतरी वाटलं. मग ह्या जर गोष्टी जर भेटल्या तरच तुम्हाला वेळ भेटणार आहे. अच्छा, मग तुम्हाला तुमचे पैसे भेटले पण त्याच्यापैकी जास्त सपोर्ट, म्हणजे बाकीच्या गोष्टींमध्ये खूप सपोर्ट. म्हणजे अमनजीची पूर्ण एक टीम आहे इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा बाकीचं. म्हणजे जरी अमनजीला वेळ नाही भेटला तर त्यांची टीम कंटिन्यू 24 आता जर मेसेज टाकला लगेच त्यांचा फोन येणार वगैरे. म्हणजे हे सगळं फुल सपोर्ट करतात. फुल सपोर्ट करतात प्रत्येकाच्या. आणि हे मला वाटतं सब्जेक्टिव्ह आहे, प्रत्येक शार्क वेगवेगळा असेल याच्यामध्ये कोण किती सपोर्ट करतात. येस, आणि प्रत्येक शार्क वेगळा पण, आणि तुम्ही पण स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः जर त्या स्टार्टअपला ग्रोथच नसेल, कंटिन्यू डाऊन चाललाय. आता मी असे पण काही बघितलेत की त्याच्यानंतर त्यांच्या डील कॅन्सल झाल्या किंवा काही शार्क पुन्हा कॅन्सल होतात किंवा काही फीचर्स करून पण कॅन्सल होतात. म्हणजे डिपेंड ऑन काय काय गोष्टी, म्हणजे वाईस वर्सा कोणाकडून कॅन्सल होतात. लास्ट आय थिंक 20-30% म्हणजे 20% डील होत नाहीत काही काही, म्हणजे अशा पण गोष्टी होतात. 20% डील होत नाही म्हणजे नाही, डिपेंड ऑन काउंट आहे. म्हणजे प्रत्येक सीझनचा वेगळा वेगळा आहे. तर काही 30%, 20% म्हणजे 10-20% तरी डील होत नाही सक्सेसफुल पुढे. म्हणजे दोघांकडून होतं. असं नाही की शार्क कॅन्सल करतात, काही म्हणजे काहीची कंपनी कॅन्सल. हो, कारण लेट ग्रोथ झाला तर त्यांना त्यावेळेस छोटं व्हॅल्युएशन छोटं मिळालं. पण तसं करता येतं का त्यांना कॅन्सल? ते होतात काही काही गोष्टींमध्ये होत आहेत ते. म्हणजे मी बघितलं काही काही लोकांचं होतं. शार्क टँक नंतर काय बदललंय? म्हणजे आता काय होतं की आपण बिझनेस करतो महाराष्ट्रामध्ये, शार्क टँक मला वाटतं 10-20 देशामध्ये तो टेलिकास्ट होत असेल, सगळीकडे पाहिलं जात असेल, तुम्हाला डील भेटली, तुमचा बिझनेस
शार्क पर्यंत पोहोचण्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचला. राईट. म्हणजे आज मी तुम्हाला शार्क टँकच्या माध्यमातूनच पाहिलं हा. होतं. तर असं बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, मग मोठमोठे इन्व्हेस्टर्स असतील, हा. काय बदल झाला, म्हणजे बिझनेसला किती ग्रोथ मिळाली या एपिसोड नंतर? आता अगोदर काय होतं की ज्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं पहिलं होतं की रिप्लाय कमी यायचे, रिप्लाय झाले. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर असतात, म्हणजे व्हीसी फर्म असतात कुठले असतात, त्यांचा एक स्टार्टअपला इन्व्हेस्ट करण्यासाठी एक क्रायटेरिया असतो. म्हणजे तुमचा बिझनेस स्केलेबल असला पाहिजे, त्याची टायमिंग बरोबर आहे का, तुमची टीम कशी आहे, म्हणजे ह्या सगळ्या सेक्टर कुठला आहे, सेक्टर म्हणजे सगळे तुमच्या हे करतात. तर माझ्याकडे वीक पॉईंट काय होता, एक तर मी सोलो फाउंडर होतो आणि माझं एज्युकेशन 10th पास आणि ITI. हा, मी टेक्नॉलॉजी करतो वगैरे, ठीक आहे, ओके, डिझाईन करतो, पण ते VCसाठी ही नाही आहे ना, म्हणजे काहीतरी त्यांना ते IT. तर मग मी काय केलं, जसे शार्क टँक मधून फंडिंग भेटली, म्हणजे ते चेक भेटला, शूटिंग संपली, 2 दिवसात मी ऑलरेडी त्याच्या अगोदर मी 5 ते 6 CTOशी बोलत होतो. म्हणजे जे CTO म्हणजे जे बाहेरच्या देशात, CTO म्हणजे चीफ टेक्निकल ऑफिसर. ओके. म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड असं असलं पाहिजे की त्यांनी खूप मोठ्या प्रोजेक्टवरती काम केलं पाहिजे. आता आमचे जसं मी 4-5 जणांबरोबर बोलत होतो, एक जण होते की ते कोलकात्याचे होते. त्यांचं जे लास्ट इयरचं पॅकेज होतं, 2 मिलियनचं पॅकेज होतं. 2 मिलियन पॅकेज, हा, म्हणजे इंडियातले 16 करोड त्यांची वर्षाचं पॅकेज होतं. ओके. तर मी त्यांच्याशी पण बोलत होतो, ते पण इंटरेस्टेड होते, किंवा अजून 2-3 जण होते. तर मग अजून एक होतं की माझ्या अगोदरपासून मी त्यांना, हरीश म्हणून आहेत जे आता CTO आहेत, तर त्यांचं पण पॅकेज खूप मोठं होतं. म्हणजे त्यांचे आता त्यांनी 2 करोडचा फ्लॅट घेतलेला आहे, 40 लाखाची गाडी आहे त्यांच्याकडे. ते मोठं पॅकेज सोडून आपल्याकडे आणणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते ना. तर त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं, मग हे शार्क टँकमुळे थोडं कन्व्हिन्स करणं थोडं सोपं झालं, कारण आपला बिझनेस एवढा ही नव्हता, कॅश फ्लो वगैरे. तर मग ते त्यांना कन्व्हिन्स केलं. जसे दुसरे 5 दिवसात ते 10 दिवसात CTOला हरीश महामोरे म्हणून आहे, आपले मराठीचे ते, तर त्यांना जॉईन करून घेतलं. मग जे आम्ही टेक्नॉलॉजी बिल्ड करायची होती, जे स्केलेबल करायचं होतं, तर त्यासाठी आम्हाला सर्व्हरची कॉस्ट खूप लागत होती. तर आम्हाला सर्व्हरला जी लागते ना, तर 1.5 करोडचं मायक्रोसॉफ्टने आम्हाला क्रेडिट दिलं शार्क टँकमुळे, म्हणजे आमचा CTO आल्यामुळं. हो का? म्हणजे आम्हाला पुढच्या 1.5 वर्ष ह्याची काहीच गरज नाही ग्रेट सर्व्हरची. त्याच्यानंतर अजून ते सर्व्हर झालं, समजा आमचा मार्केट प्लेस वगैरे. आता आम्ही काय करतोय की AI बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म बनवायचं. फर्स्ट मध्ये काय करायचं, आमचं AIने तुम्हाला काही टाईप केलं की तुमचं इमेज वगैरे बनणार, ते एक तर टेम्पलेट आहेत, त्याच्यानंतर इमेज वगैरे पण भेटायला चालू होणार. तर याच्यासाठी आता अजून वेगळं सर्व्हर लागतं. तर सेम थिंग अजून पण आम्हाला याच्यामध्ये $2 लाख मला अराउंड $1.25 लाखाचं परत अजून आम्हाला एक सर्व्हर भेटतंय क्रेडिटमध्ये. मग ते आम्हाला म्हणजे त्यांचा कॉन्सेप्ट कसा असतो, आता जर सुरुवात केली ते कंटिन्यू आपण त्यांना पैसे कमवून देणार आहेत. अच्छा, म्हणजे या सगळ्या गोष्टी शार्क टँकमुळे घडल्या आणि एक तर ओळख मिळाली, स्टाफ मिळाला, म्हणजे टीम असेल. आणि आमचे हायेस्ट युजर अगोदर असायचे पर डे 200, तर आम्ही आता पर डे 20,000 वरती पोहोचलो होतो. 200 पासून 20,000 आणि आता जे करंट सिच्युएशनला आहे, तर आमचे 3,000 पर डे वरती युजर आहेत. दररोजचे 3,000 युजर येत आहेत. आणि ते म्हणजे शार्क टँकचे आठवडाभर ते जास्त राहिले, नंतर कमी होत गेले, नंतर हजारावरती पोहोचलो. मग आता परत आमचे जे मार्केटिंग बाकीचं असेल, तर आता आम्ही पर डे 3,000 युजर होते. तरी पण 10-15% म्हणजे 200 वरून 3,000 म्हणजे आम्ही कन्सिस्टंट आलोय आता. खूप जास्त फरक, खूप. आणि सेल्स मध्ये पण ऑलमोस्ट 10x फरक झालाय. सध्या कंपनीचं व्हॅल्युएशन काय आपलं? आता ज्यावेळेस आम्ही शार्क टँक मध्ये शूटिंग केलं होतं, त्यावेळेस आमचं 10 करोडचं व्हॅल्युएशन तिथं भेटलं तुम्हाला. आता त्याच्यानंतर जसं CTO आलंय, त्याच्यामुळं टीम खूप स्ट्रॉंग झाली. कारण त्यांचं CTOचं काय, हरीशचं काय होतं, अगोदर त्यांचा एक पाय बक्सेट म्हणून स्टार्टअप होता. तो काय करायचा, पेंटिंग सेल करायचा. पण त्यांना लॉकडाऊन मध्ये सेम तो बंद करावा लागला आणि ते एक मोठ्या कंपनीमध्ये होते. मग त्यांचा पोर्टफोलिओ खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे व्हॅल्युएशन होता टीम किंवा तुमचं आता काय बिल्ड झालंय. त्याच्यानंतर त्यांनी खूप सारं बिल्ड केलं ना, म्हणजे टेक्नॉलॉजी बिल्ड केले, सगळं मॉडेल वगैरे. त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये अजून बऱ्याच गोष्टी झाल्या, कस्टमर आले, सेल्स वाढले. मग याच्यानुसार व्हॅल्युएशन पण चेंज होतं. तर आता आम्ही एक मोठा राऊंड पण रेज करतो, अराउंड 10 ते 15 करोडचा राऊंड रेज करतो. कुठल्या व्हॅल्युएशनला? ते आता व्हॅल्युएशन VC जे असतात ना, तर याच्यामध्ये काय VC म्हणजे आपण जरी व्हॅल्युएशन घेऊन प्रेक्षकांसाठी ना, ते VCची काय भानगड आहे ते थोडक्यात सांगा. VC म्हणजे काय आणि तिथं पोहोचायचं कसं? VC म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट. ते काय असतात की त्यांचा स्वतःचा पैसा नसतो, तिथं भरपूर सारे असे इन्व्हेस्टर किंवा कंपन्यांचा कॉर्पोरेट फंड वगैरे असा वेगळा असतो.
तर ते त्यांना दिलेला असतो की तुम्ही याला मॅनेज करा. ओके. मग ते काय करतात की त्यांचं स्टार्टअप नॉलेज वगैरे चांगलं असतं. कुठल्या स्टार्टअपमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यांचं व्हॅल्युएशन मार्केटचाच अभ्यास आहे हा. चांगला. मग ते सगळं हे व्हीसी फर्म असते म्हणजे ते सगळं पैसा मॅनेज करतात. म्हणजे कुठल्या स्टार्टअपला इन्व्हेस्टमेंट द्यायची, त्याच्यानंतर तिथला त्यांना नंतर मॅनेज करणे, त्या स्टार्टअप पासून एक्झिट घेणे. एक्झिट म्हणजे ते स्टार्टअप विकल्या जाऊ शकतात, आयपीओ काढू शकतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर. तर हे व्हीसी झालं. आणि यांच्यापर्यंत आता समजा जर आपल्याकडे काही तुम्हाला बघितल्याच्या नंतर असे बरीच मुलं आहेत जे बिझनेसमध्ये पडू शकतात किंवा बऱ्याच लोकांना स्टार्टअप करायचा आहे आणि स्टार्टअप करायचा म्हणजे पैसा लागतो. राईट. येस. दोन गोष्टी लागतात, एक आयडिया किंवा पैसा, दोन्ही एकत्र लागतात. राईट. तर बऱ्याच मुलांकडे आयडिया असतात मग पैसा नसतो. तर काही काही लोक आयडियाने छोटा बिझनेस सुरू करतात आणि व्हीसी कडून पैसा मिळेल असं म्हणतात. पण हे व्हीसी पर्यंत जायचं कसं हे थोडंसं. फंडिंग मध्ये पण एक स्टेज आता म्हणजे जसं बघितलं की पहिला इन्व्हेस्टर असला पाहिजे ना, तर फ्रेंड्स अँड फॅमिली वगैरे म्हणजे जे तुम्हाला ट्रस्ट करतात अगोदर त्यांना कन्व्हिन्स करायला पाहिजे. म्हणजे कसं करायला पाहिजे हे सांगताय. ओके. आयडिया म्हणजे आता याच्यामध्ये पण स्टेज येतात. जसं की माझं काय होतं, माझं बॅकग्राऊंड वगैरे नव्हतं. जर सेम थिंग IIT वाला जर असेल एखादा तर त्याला लवकर फंडिंग भेटते. म्हणजे तर स्टेजवरती आपण कसं सुरुवातीला कॉन्सेप्टवरती फ्रेंड्स अँड फॅमिली घेऊ शकतो, जेणेकरून एक थोडा छोट्या लेवलला प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट वगैरे आपल्याला बिल्ड होईल आणि थोडे इनिशियल कस्टमर वगैरे येऊ शकतात. सेकंड काय करू शकतो आपण की जे एंजल इन्व्हेस्टर राहतात. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे कोण, की ज्यांनी ऑलरेडी स्टार्टअप बनवला, तो विकला आणि त्यांच्याकडे खूप सारे पैसे आलेत किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतात. लाईक आता उदाहरण सांगू शकता एखाद्या एंजल इन्व्हेस्टरचं? आता जसं की अमन गुप्ता बघतोय. अमन गुप्ता म्हणजे एक एंजल इन्व्हेस्टर येतात. बरं. म्हणजे एक जे लोक जेवढे शार्क आहेत ते प्रायव्हेट एंजल इन्व्हेस्टर आहेत. म्हणजे आता सध्या कुणाल शाह आहेत, क्रेडचे फाउंडर आहेत. ते पण भरपूर साऱ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा असे बरेच आहेत. किंवा तुम्ही एखाद्या पकडू शकता एखाद्या मोठ्या कंपनीचा कोणी आहेत त्यांना अप्रोच करा. म्हणजे हे प्रायव्हेट लेवलवरचं शार्क टँक सारखंच आपण त्यांना तिथे प्रायव्हेटली पिच करावं लागतं त्यांना किंवा त्यांच्या टीम असेल किंवा त्यांना पिच करायचं की तिथून तुम्हाला ते पण फंडिंग देऊ शकतात. त्याच्यानंतर मग तुमचा ज्यावेळेस सगळा कॉन्सेप्ट आयडिया वगैरे चांगली इनिशियल कस्टमर असतील, प्रोडक्ट मार्केट फिट ज्यावेळेस बनतो म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही व्हीसी कडे जायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर व्हीसी पण इन्व्हेस्ट करतात. व्हीसी काय करतात, त्यांचं अमाऊंट खूप मोठं असतं. म्हणजे ते 1 मिलियनच्या पुढेच शक्यतो व्हीसी देतात. मग तिथून पुढे तुम्ही तुमचं जसं स्टार्टअपचं व्हॅल्युएशन असेल किंवा तसं, तर तिथून पुढे तुम्ही व्हीसी कडे जाऊ शकता. बरं. आता व्हीसीला अप्रोच करण्यासाठी ना, एक तर तुमचं एंजल इन्व्हेस्टरचं तुम्हाला एक आहे की ते तुम्हाला नेटवर्क देऊ शकतात. दुसरं आहे की तुम्ही लिंक्डइन वरती त्यांना जाऊ शकतात. लिंक्डइन वरून त्यांना अप्रोच करू शकता. लिंक्डइन वरती काय सर्च करावं लागेल? आता तुम्ही काय करावं, गुगलवरती तुम्ही व्हीसी इंडियातल्या व्हीसी फर्म कुठले आहेत आणि तुमच्या स्टार्टअपच्या रिलेटेड, म्हणजे असं काही व्हीसी फर्म पण असं असतात की सगळ्यांना पण नाही देत. त्यांचा क्रायटेरिया असतो, ते बरोबर एज्युकेशन मध्ये टाकतील किंवा फायनान्स मध्ये देतील. म्हणजे प्रत्येक आवडीचे किंवा त्यांच्या कम्फर्टचे सेक्टर, त्यांच्या कम्फर्ट किंवा त्यांना त्या डोमेन मध्ये नॉलेज आहे किंवा त्यांचं ही आहे. तर त्याच डोमेन मध्ये तुम्ही पण व्हीसी सर्च करताना ते करायचं. त्यांच्या कंपनीचं तुम्ही वेबसाईटवरून त्यांचा तुम्हाला ईमेल आयडी भेटू शकतो किंवा त्यांचं लिंक्डइन वरती त्यांचे माणसं असतात त्या कंपनीचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक व्हीसी फर्म ही केले, तर मी काय करणार, त्यांचं कॉन्टॅक्ट वगैरे घेणार, त्यांना वेबसाईटवरून त्यांना मेल पण करणार. त्याच्यानंतर मी काय करणार की त्याची टीम असते ती लिंक्डइन वरती आहे का, बरोबर, त्या सगळ्यांना मी रिक्वेस्ट पाठवून देणार आणि सगळ्यांना मेसेज टाकून देणार. आणि पर्सनली पण मला कुठून तरी एक रिप्लाय येईल आणि त्याच्यानंतर मग पुढचं डिस्कशन होईल. तर आम्ही तर पुढचा राऊंड आता प्रोसेसमध्ये आहे. पण ज्यांनी राऊंड रेज केलेले आहेत, म्हणजे आता बऱ्याच फाउंडर बरोबर भेटतो मी, तर ज्यावेळेस 150 ते 200 लोकांबरोबर त्यांनी बोलले, पिचिंग वगैरे झालंय, त्याच्यानंतर एक इन्व्हेस्टर फायनल झालेला आहे. अरे बापरे. तर म्हणजे एवढं तुम्हाला आता आम्ही तर भरपूर साऱ्या गोष्टीत आम्ही केले की आम्हाला 200 ते 150-200 नाही घ्यायचे. पण ते नाही का घ्यायचे की त्याच्यातून आपला जो प्रोडक्ट आहे, आपला जो स्टार्टअप पॉलिश होत आहे ना, म्हणजे काय उद्या याला प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण त्यांनी दिलेले रिप्लाय फार खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे मी तर सगळ्यांना एवढं करतो की मेन फंडिंग नका देऊ, पण तुमचं आम्हाला ऍडवाइस पाहिजे की तुम्ही का फंडिंग जबरदस्त असतात, तुम्ही पैसे का नाही दिले. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही कोणाला पण अप्रोच करा आणि त्याला विचारा की इव्हन कस्टमर मध्ये पण बघा, तुम्ही ज्यावेळेस फ्रीमध्ये प्रोडक्ट देता सगळे वा वा एकदम चांगलं म्हणणार, पण ज्यावेळेस कस्टमर तुम्हाला पे करतोय ना, त्यावेळेस तो खरा फीडबॅक देऊ शकतो. पेइंग कस्टमर एक्सपेक्ट करतो. राईट. तर ते आहे याच्यामध्ये सेम केस मध्ये हे आहे.
आता सध्या काय म्हणजे रेव्हेन्यू काय आहे मंथली आणि अॅन्युअली तुमच्या आता आमचा रेव्हेन्यू सध्या म्हणजे ऍज अ ह्याच्यात डिस्क्लोज करता येत नाही, पण तरी जे स्टार्टअप मध्ये आपला त्यावेळेस होता ना त्याच्यापेक्षा आपला एक 4-5 पटीने वाढलाय, म्हणजे शार्क टँक पेक्षा 4-5 पटीने वाढलाय. मध्ये आल्यानंतर 4-5 पटीने वाढला रेव्हेन्यू वाढलेला आहे. बरं, म्हणजे आता एखाद्याला समजा स्टार्टअप करायचं आहे, कोणाला मलाही एखादी नवीन कंपनी स्टार्ट करायची आहे समजा, तर काय त्याची ABCD असते बरं, म्हणजे सुरुवात कशी केली पाहिजे बरं? त्याच्या आधी मला तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही आता सांगितलं की माझे एवढे कॉन्टॅक्ट्स वगैरे झाले किंवा सगळ्यांना, आता तुम्ही शार्क टँकमध्ये जाता, कुठे पिच करायला जाता किंवा कुठे बोलायला जाता, लोकांशी संवाद साधायला, तुम्हाला त्याचं नॉलेज असणारच आहे. आपल्या मराठी पोरांनी कुठल्या सेक्टरमध्ये उतरायला पाहिजे जर त्यांना बिझनेसमध्ये उतरायचं आहे तर कुठले सेक्टर्स असे आहेत जे तुम्हाला वाटतं की येत्या काळामध्ये आपल्याला भरपूर रिटर्न्स देऊ शकतात? भरपूर सध्या जर बघितलं ना, डिजिटल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये किंवा ऑर्गॅनिक ज्या फूडमध्ये ऑर्गॅनिक फूड वगैरे ह्या पण गोष्टी चांगल्या चालू आहेत. AI पण खूप क्रेज आहे. पण मला असं ह्या बूमिंग इंडस्ट्रीत आहेत. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, जे ऍक्च्युअल पण खूप छोटे मोठे प्रॉब्लेम असतात, म्हणजे जे तुम्हाला दिसतात. स्टार्टअप आपण कसा सुरू करू शकतो की एकतर तुम्हाला स्वतःला काहीतरी प्रॉब्लेम आलाय, अडचण आली काहीतरी, आणि त्या गोष्टीवरती तुम्ही नॉलेज घेऊन, म्हणजे ज्या गोष्टीचं स्टार्टअप बनवायचं तुम्हाला त्या इंडस्ट्रीचं खूप नॉलेज पाहिजे. सपोज तुम्हाला एक मोबाईल फोन, आता मला ऑर्गॅनिक मध्ये कंपनी स्टार्ट करायची, थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊयात. राईट. कारण हे उदाहरण मी का घेतोय, कारण 2018 मध्ये मी ऑर्गॅनिकची कंपनी स्टार्ट केली होती, बंदही केली, आता मला नव्याने सुरू करायचे. ठीक आहे, आपण तेच एक उदाहरण घेऊया. प्युअरली ऑर्गॅनिक फूड म्हणजे माझं त्यावेळेस असं पिच म्हणा किंवा माझा मोठो त्यावेळेस असा होता की आज 95% लोक इनऑर्गॅनिक फूड खात आहेत, जे केमिकल यूज केलेले आहेत. ते खाण्यासाठी मला ज्या मातीमध्ये पिकवायचे ती माती मी पहिले खराब करतोय, तेच त्या मातीतून पाण्यात जाते, पाणी खराब करतोय, तेच केमिकल हवेत उडते, हवा प्रदूषित होते. म्हणजे आपण जमीन एकतर वांस करतोय, पाणी दूषित करतोय, हवा दूषित करतोय, माती दूषित करतोय, आणि त्याच्यातून आउटपुट घेतोय ते काय, ते विष आहे. मी त्याच्यामध्ये काम करताना जो विचार केला होता, मग आपण एवढा सगळं हे केल्याच्या नंतर माझ्या हातात विष पडते, जे अन्न आहे ते स्लो पॉइझन आहे. तर मला असं वाटत होतं की फक्त 5 ते 2% लोक असे आहेत जे ऑर्गॅनिक खातात, मग मार्केट 95%च आहे. तर मला या मार्केटमध्ये उतरायचंय आणि सगळ्या जगाने, म्हणजे शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिकच पिकवलं पाहिजे आणि खाणाऱ्यांनी ऑर्गॅनिकच खायला पाहिजे, हा एक अशी मोहीम मला राबवायची होती. ते बंद झाली. आता मला समजा जर हा बिझनेस सुरू करायचा आहे, मी कशा पद्धतीने याला अप्रोच केलं पाहिजे? आता हा कुठला एक नॉर्मल माणूस आहे की त्याला एक ऑर्गॅनिक तो अगोदर काय जस्ट कंझ्युम करतो. आता त्यांना काय करायला पाहिजे नंतर, की ह्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय, म्हणजे सध्या जेवढ्या कंपन्या आहेत, म्हणजे किंवा जेवढे याच्यावरती कंपन्या स्टार्टअप वगैरे असतील, सगळ्यांना व्हिजिट करायचं की ते काय करतायत. बरोबर. किंवा ऑर्गॅनिक शेतीमध्ये जायचं की शेती सध्या पिकवत आहे, ते कसं पिकवत आहेत, ते कसं प्रोसेस होत आहे, मग याला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार आहेत. मग तो तुम्हाला ते एकतर ऑर्गॅनिक खतं वगैरे तेवढी स्टडी लागल, त्याच्यानंतर ते जमिनी वगैरे ऑर्गॅनिक कशी राहिली पाहिजे याच्यावरती तुमचं ते सगळं वापरून किती जास्त पद्धतीने तुम्ही फूड प्रोड्यूस करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की याचं मार्केट खरंच आहे का, ते तुम्ही करता येतं, मार्केट आहे की नाही, राईट, स्टडी करण्याचे काय फॅक्टर्स आहेत? आता सध्या तर बघितलं की आता आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की सपोज डिझाईनचा आम्ही डिझाईन प्रोव्हाइड करतो की आम्हाला रिक्वायरमेंट एकतर गुगलवरती एक ही असतात, म्हणजे सर्च करू शकतो की ह्या कीवर्डला किती सर्च येतोय, आफ्टर इफेक्ट टेम्पलेट आहे, ओके, किंवा दिवाळीचे टेम्पलेट आहे, किंवा दिवाळी ही आहे, तर याला किती लोक सर्च करतात, हा एक पर्याय झाला. म्हणजे गुगलवरती याचं मार्केट किती आहे, म्हणजे एक अंदाज आहे, हा एक अंदाज आहे. त्याच्यानंतर तुम्ही मार्केट साईज ज्या वेळेस बघायची तर त्याच्यावेळेस अशा काही स्टॅटिस्टिक्स कंपन्या आहेत तिथे तुम्हाला डेटा दाखवतात की डिझाईन फील्डचं मार्केट किंवा ऑर्गॅनिक शेतीचं इंडिया कंपनीज असतात की काही पे करावं लागतं, काही फ्री पण असतात, पे पण करावं लागतं. त्याच्यानंतर ChatGPT आहे आता, ChatGPT ओ आलंय ना ते, तर ते तो खूप चांगला रिझल्ट देतं, म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या पॅरामीटरनं तुम्ही करू शकता. बरोबर. त्याच्यानंतर समजा ऑर्गॅनिक फूड आहे, आपण त्याच्यामध्ये बघू शकतो की आपली जी प्राइसिंग असणार आहे ती कुठली असणार आहे, मग त्याला अफोर्ड करणारे लोक किती आहेत. तर इंडियाची भले 125 करोड लोक आहेत, तर त्यांची पेईंग कॅपॅसिटी किती आहे. मग जर आपल्याला हाय पेईंग वाले कस्टमर पाहिजेत
लो पेईंग वाले पाहिजेत का मिडल वाले पाहिजेत ते आपण डिसाईड हा, मग त्यानुसार आपली प्राइसिंग असली पाहिजे. आणि त्याच्यात सपोज आपले आपण पकडले की मिडवाले आपले कस्टमर आहेत, समजा मिडवाले 2 करोड पकडले, 2 करोड म्हणजे आपली मार्केट साईज आहे, एवढ्या लोकांना आपण विकू शकतो. त्यांची वर्षाला सपोज एक जण 1000 रुपयाचं खातोय तर तेवढं इंटू तेवढे. आणि कुठल्याही बिझनेस मध्ये उतरण्यापूर्वी त्याची मार्केट फार महत्वाची असते, कारण तो बिझनेस पुढे स्केल किती होणार आहे ते त्या मार्केट साईज वर डिपेंड आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय, आता झालं की तुम्हाला पहिलं पाहिजे की मार्केट साईज पाहिजे, ऑडियन्स कोण आहे, त्याचे एज काय, पर्सोना, युजर पर्सोना, तुमचा प्रोडक्ट तुम्ही कसा बनवणार काय वगैरे हे तुम्हाला झालं. डिस्ट्रीब्यूट पण कसं करणार, मार्केटिंग तुम्ही इथून तिथपर्यंत कसं जाणार आहे, तर ह्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे. सगळ्या गोष्टीचं तुम्हाला अगोदर नॉलेज घ्यावं लागणार. आणि मग मला तर असं वाटतं स्टार्टअप जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत, पण तुम्ही सगळ्या गोष्टी नाही करू शकत. तुम्हाला एका गोष्टीत मास्टर व्हा, बाकीचे टीम हायर करा, म्हणजे तुम्ही त्यांच्यावर डेडिकेशन, हा तुम्हाला फक्त हे कळलं पाहिजे हा बाबा ते करतोय ते चुकीचं करतोय का बरोबर करतोय, एवढंच स्किल वाल्याला तुम्हाला हायर करायचं. खूप छान. म्हणजे अशा पद्धतीने आपण बिझनेसला स्टेप बाय स्टेप आपण मोठं करू शकतो. मग मोठा केल्याच्या नंतर आपल्याला फंडिंग कशी मिळते तेही तुम्ही सांगितलं, VC पर्यंत सगळं सांगितलं. खूप छान. याला घेऊन म्हणजे आजकाल बिझनेसची एक लाट आलेली आहे, स्टार्टअपची लाट म्हणू शकतो किंवा बिझनेसची लाट. आणि शार्क टँकमुळे तर मला असं वाटतं की पुढे प्रत्येकच जणाला काही ना काही स्टार्टअप करायचं असं झालेलं आहे. मग सगळ्यांनीच जर बिझनेस केला तर नोकरी कोण करणार? आणि सगळे एकमेकांशी जे डिस्कशन आहे, मी नोकरी करणार नाही, मी बिझनेस करणार, मी बॉस बनूंगा, म्हणजे मी स्वतःच्या मनचा बॉस बनणार, असं करणार. पण नोकरी खरंच इतकी वाईट असते का? आता माझंच एक्झाम्पल, मी ज्यावेळी जॉब करत होतो मला कोणाला उत्तर द्यायचं, जे एक तर माझा सुपरवायझर असेल किंवा त्याच्या वरचा असेल किंवा माझी जी टीम होती खालची, ते 2 होते की यांच्याकडून काम करून घ्यायचं, मला सुपरवायझर देते, मला फक्त 2 जणांना यायचंय, त्याला उत्तर द्यायचे, मला काम करायचं. त्याच्यानंतर मला पैशाचं काही टेन्शन नव्हतं, महिन्याच्या शेवटी मला सॅलरी फिक्स येणार आहे. आता तुम्ही ज्यावेळेस जॉब करताय त्यावेळेस तुमचा जी टीम आहे त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचंय की तुम्हाला काय वगैरे काय, त्यांचं फ्युचर बघायचं त्यांचं आहे, तुमचं कस्टमर आहे त्यांना पण तुम्हाला बघायचं, उत्तर द्यायचं, प्रोडक्ट बनवायचा आहे, परत त्याच्यानंतर फायनान्स पण तुम्हाला ऍडजस्ट करायचं, लिगल पण गोष्टी, तुमच्या उद्या केस होऊ शकते काही होऊ शकते ते पण बघायचं, लिगल मॅटर्स किंवा अशा बरेच गोष्टी तुम्हाला हे रेडी राहावं लागेल. नाही, हा खूप मस्त मुद्दा सांगितला तुम्ही की लोक मला नोकरी नाही करायची का नाही, तर मला कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही राहायचं. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की तिथं उत्तर द्यायला एकच बॉस आहे आणि इकडे तुम्हाला खूप लोकांना उत्तर द्यायचे, खूप लोकांची काळजी करायची. राईट, सगळेच बॉस आहेत आणि कोणी एकटेच एम्प्लॉय, म्हणजे तुम्ही बॉस नाही, तुम्ही एम्प्लॉय, खरे एम्प्लॉय. म्हणजे नोकरी करणं सुद्धा एवढं वाईट नाहीये. पण लोकांनी आता थोडंसं ते काय होतं, एक लाट येते, प्रत्येक गोष्टीची लाट असते, तर त्या पद्धतीने हे केलेलं आहे. म्हणजे जॉब पण चुकीचा नाही, बिझनेस पण चुकीचा नाही, डिपेंड तुम्हाला काय तुमची कॅपॅबिलिटी काय आहे, तुमचा तो वेटिंग पिरियड काय आहे, तुमची सहनशक्ती किती आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत. आणि जर तुम्हाला समजा 1 महिनाभर जॉब करायचा आहे, 8 महिन्यातून 8 सुट्ट्या पाहिजेत, काही कसलं टेन्शन नाही पाहिजे, तर तुम्ही जॉब करा. आणि अगदीच तुम्हाला सगळंच टेन्शन अंगावर घ्यायचंय, अगदी मनात असेल तर तुम्ही. आणि असं म्हणजे हे टेन्शन पण नाही, इंटरेस्टिंग पण आहे. आता मी बघितलं रात्रीच्या आम्हाला कधी 2 वाजता पण काम करावं, 2 वाजेपर्यंत काम करावं लागतं, कोणाचे फोन उचलावं लागतात किंवा सुट्ट्या पण घेता येत नाहीत. म्हणजे पण एक लाईफ एक बिझी राहत आहे, म्हणजे काहीतरी तुमचं आवडीचं काम आहे ना ते. आपण जसं सुरुवातीला डिस्कस केलं की माझा हॉबी माझं प्रोफेशन आहे, मग मला काहीच गरज नाही कशाची. बरोबर आहे. मग तुमचा इंटरेस्ट असेल तर स्टार्टअप करा, तुम्हाला 24 तास द्यायचे. आणि त्या सब्जेक्टमध्ये पर्टिक्युलर त्या सेक्टरमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही 24 तास दिले तरी तुम्हाला काही टेन्शन नाही. ओके, म्हणजे सगळ्यात हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे. कुणी जॉब करायला पाहिजे आणि कुणी नोकरी करायला पाहिजे. याच्यात अजून मला एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आता तुम्ही हे डिझाईनशी रिलेटेड कामं केलेले, म्हणजे आता पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचं काय विजन आहे? हो, आता सुरुवातीला आम्ही काय बनवतो की डिझाईनचं मार्केट प्लेस बनवत आहे. आता इंडियाचा काय प्रॉब्लेम आहे, जसं की सुरुवातीला डिस्कस केला आपण की जे ब्रँडिंग करतो किंवा मार्केट, आता सध्या काही सगळे बाहेरचे मार्केट प्लेस आहेत. म्हणजे तुम्हाला आज जे आपण ऍड वगैरे बनवतो किंवा जे डिझाईन आहे ते म्हणजे आपण बाहेरच्या जे कंट्री आहेत त्यांचे जस्ट त्यांचं जे यूज करतो त्यांचं ॲक्वायर, पण आपलं हे बघत नाही की आपली जी संस्कृती आहे भारताची, तिथली डिझाईन्स काय आहेत ते म्हणजे प्रत्येक इंडियामध्ये बघा तुम्ही, महाराष्ट्राचं कल्चर वेगळं आहे, गुजरातचं वेगळं आहे, इकडे साऊथ इंडियाचं वेगळं, तर ते कल्चर थिंग तिथं आल्या पाहिजे, डिझाईन मध्ये आल्या पाहिजे. तर पहिला असेल की जे आमचं मार्केट प्लेस आहे ना,
ज्या कंपन्यांना कुठलाही प्रोडक्ट विकायचं असेल तर प्रोडक्ट कसं असतो की तुम्ही आता अमेझॉनवरती बघा तर तुम्ही फक्त डिझाईन म्हणजे त्यांचा फोटो आणि ते बघूनच विकत घेतायत, प्रोडक्ट तुम्हाला कधी भेटतो ते. तर त्या ब्रँडिंगसाठी जे चांगलं मटेरियल असेल म्हणजे जे ऍड्स बनायला पाहिजेत किंवा व्हिज्युअल्स बनावे त्याचं मार्केट प्लेस आमच्याकडे, तिथं तुम्हाला टेम्पलेट्स असतील, फोटोज असतील, हे सगळं भेटणार. आणि त्याच्यानंतर आमचा AI येतोय की तिथं तुम्ही फोटो वगैरे किंवा इमेजेस वगैरे व्हिडिओ वगैरे जनरेट करू शकता. त्याच्या सेकंड स्टेज स्वतः जनरेट करू शकता, स्वतः म्हणजे कस्टमर स्वतः आमच्या तिथे येऊन हे बनवून घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं आमचं येत आहे की आम्ही AI बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म बनवतोय. AI बेस्ड डिझाईन प्लॅटफॉर्म मध्ये कसं होणार की तुम्हाला सपोज एक ऑर्गॅनिक फूडची कंपनी आहे, ऑर्गॅनिक फूड मध्ये काहीतरी तुम्ही प्रोड्यूस करताय, फळं भाज्या प्रोड्यूस करतायत, तुम्ही जस्ट तिथे येणार, तुम्ही म्हणणार की आमची ही कंपनी आहे, आमचा हा प्रोडक्ट आहे आणि याला आम्हाला इंस्टाग्रामवरती अवेअरनेसची रील बनवायची. म्हणजे मग ते डायरेक्टली आपला AI काय करणार तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार, त्याच्यात कशी प्रोसेस म्हणजे याच्यामध्ये काय करणार, अवेअरनेस म्हणजे काय, हे आम्ही किती चांगल्या पद्धतीने बनवतो, याला कुठले रसायन वापरत नाही, त्याचे फायदे कसे असतात, हेच का खाल्लं, हेच का खाल्लं, ते का नाही खाल्लं पाहिजे, हे ऑटोमॅटिकली डायरेक्टली बनवतो. त्याला व्हॉइस ओव्हर येणार, त्याचा व्हिडिओ वगैरे बनणार, वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर कस्टमर बनवू शकणार हे. राईट. तर हे आमचं एम आहे की पुढच्या 2 वर्षांमध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये आमचं हे येईल. आणि ह्या प्लॅटफॉर्म कसं आपण जगभरामध्ये कसं एक पहिलं तर इंडियाचं मार्केट आहे, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर आम्ही वर्ल्ड वाईड मार्केटमध्ये कसं आपलं एक पाऊल ठेवू शकतो. वर्ल्ड वाईड इंटरनॅशनली कसं एक मार्केट, एक सध्या कसं आहे की एक कॅनवाचं मार्केट आहे आणि एक ॲडॉबचं मार्केट. ॲडॉबला पूर्ण एक्सपर्टीज लागतात, कॅनवाला ड्रॅगडॉप आहे पण सिम्पल डिझाईन आहे. तर आम्ही याचं मिडचं मार्केट करतो की एक हाय एंड डिझाईन सिम्पली हे असतील आणि याला आम्ही काय ॲडॉब आणि कॅनवाच्या मध्ये आणि आम्ही याचं डिस्ट्रीब्युशन दोघांमध्ये असणार. म्हणजे आमचे जे प्लगइन असणार ते ॲडॉब मध्ये असणार किंवा आपल्या कॅनवामध्ये पण असणार. म्हणजे आम्ही कंटेंटचं मार्केट प्लेस बनवतो. आणि आता जर समजा बरेच इथं तुम्हाला बोलवण्याचं किंवा पहिलं अट्रॅक्शन हे होतं की तुम्ही बीडचे आहात, मी बीडचं आहे, मला बीडची जी लोक आहेत किंवा आपली जी यंग जनरेशन आहे त्यांना कशात इंटरेस्ट आहे हे माहिती आहे. मग असं कोणीतरी वेगळं म्हणजे आपल्या गावाकडच्या लोकांना फक्त ते राजकारणचं गळणं वगैरे या गोष्टींमध्ये, ते चांगलं किंवा वाईट याच्याकडे नको जाऊयात आपण, परंतु त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो. त्याच्यात तुमच्यासारखा एखादा व्यक्ती येतो, बिझनेसमध्ये सक्सेसफुल होतो, आपल्या गावाकडची किंवा आपल्याला हे रिमोट प्लेसेसमधून येणाऱ्या सर्व लोकांसाठी काही मास्टर क्लास, त्यांना थोडंसं हे होईल म्हणजे नॉलेज भेटेल, असं काही करताय का सर? राईट. आता सध्या तर एक तर जसं की तुमच्याकडे मी पॉडकास्टसाठी आलो किंवा स्टार्टअप इव्हेंटमध्ये जातो, म्हणजे सेम तिथं हे कसं काय. आणि दुसरं एक काय करतोय मी की जे माझं इंस्टाग्राम असेल किंवा अजून युट्यूबवरती असेल, ते जे मी प्रॉब्लेम्स फेस केले किंवा जे तिथून इथपर्यंत येण्यासाठी लागले, लाईक म्हणजे एक सुरुवातीला म्हणजे एज्युकेशन किंवा नॉलेज स्किल्स नव्हतं, तिथून एक चांगला एम्प्लॉय कसं बनलो, एम्प्लॉयपासून एक स्वतःचं एक काहीतरी बिझनेस सुरू केला किंवा तिथून एक चांगल्या स्केलला, म्हणजे अजून तेवढं मोठं नाही पण एक लेवलला घेऊन येणे. तर हे जे याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स आला तो जस्ट शेअर करू शकतो मी माझ्या सोशल, त्याच्यातून थोडं शिकायला भेटेल लोकांना. हे म्हणजे एक मी ट्राय करतोय की कसं काहीतरी रिटर्न होऊ शकतं. आणि अजून लोकांना शिकायचं असेल तर आमच्यासारखे असे पॉडकास्ट बघा. राईट. खूप भारी वाटलं सर भेटून. म्हणजे मला वाटतं 1 तास आपण चर्चा केली आहे, पण हा वेळ कसा गेला खरंच कळलं नाही. आणि तुम्ही सुद्धा एकदम एन्थुसियास्टिकली सगळ्या गोष्टी, तुम्हाला कसं वाटलं सर इथे? एनर्जेटिक वाटलं. म्हणजे तुमचं इतिहासाचं नॉलेज बघितलं किंवा तुमचे एवढं हे सगळं म्हणजे एक एनर्जेटिक आहे. तर त्यामुळे मला पण इंटरेस्ट वाटलं की हा बाबा आपलेपणा वाटलाय बोलण्यामध्ये, असं वाटलं नाही की नवीन माणसाला भेटलं. खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. असा होता आपला आजचा पॉडकास्ट. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला हा पॉडकास्ट. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कळवू शकता. याच्यानंतर अशाच पद्धतीचे मोटिवेशनल असोत किंवा उद्योगधंद्याविषयी माहिती देणारे असे कुठले गेस्ट तुम्हाला या पॉडकास्टवरती बघायला आवडतील हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना या मंचावरती घेऊन येण्याचा. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम आमच्यावरती असंच कायम असू द्या. थँक्यू.